राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तर्फे सिंधी सेलडोह रोडवर आंदोलन। मागील 5 वर्षापासून बनत असलेला सेलडोह सिंधी हमदापूर सेवाग्राम पवनार हा राज्य महामार्ग क्रमांक 353I अद्यापही बनला नसून या मार्गावर मोठे गड्डे झालेले। सुरुवातीला समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज जवळ रस्त्याच्या मधोमध मोठा तलाव साचलाय। समृद्धी सुरू होऊन 2 वर्ष उलटली तरी कंत्राटदाराने पाणी साचून तलाव बनलेल्या रस्त्याला अद्याप मोकळं केलेलं नाही। सविस्तर वृत्त असे की ग्रामीण भागातील दळणवळणाचे जाळे अधिक मजबूत व्हावेत म्हणून ग्रामीण भागातील रस्ते नव्याने बनवून त्यांचे रुंदीकरण आणि सिमेंटकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला। यात जुने अरुंदा आणि ठेंगणे पूल सुद्धा नव्याने बनवण्यात आले। यातूनच मागील 5 वर्षापूर्वी सेलडोह सिंधी मारडा उमरा हमदापूर सेवग्राम पवनार अशा नवीन रस्ता निर्मित करण्यात आला। याला 353I असा राज्य महामार्गाचा दर्जा देण्यात आला। मात्र मागील 5 वर्षापासून केदारेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनी अद्यापही हा रस्ता पूर्ण करायचीच आहे। परिणामतः या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना मागील 5 वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे हा जेथून सुरू होतो तेथून समृद्धी मार्ग ओलांडल्याबरोबरच राज्यमार्गावर मधोमध पावसाचे पाणी साचून रोडवर मोठे गड्डे झालेले। गाडी स्लिप होऊन कित्येक लोक रस्त्यावर पडले। सिंधीतील जनतेचा रोष पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे गड्ड्यावर बेशर्मीचे झाड लावून आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सिंधीतील जनता उपस्थित होती। गड्डे बुजाव सिंधी बचाव गड्डे सम्राट हाय हाय अशी सम्राट सेल रोडवरती घोषणाबाजी करण्यात आली आहे। पक्षाचे पदाधिकारी प्रभाकर रावजी कलोडे फिरोज बेरा धंडा जिपके युवा काँग्रेस अध्यक्ष तुषार हिंगणेकर बंटी बेलखोडे युगल अवचट रवी राणा सुनील शेंडे जगदीश बोरकर राजू कोपरकर राजू दांडेकर विशाल चिंचोलकर राजू कातोरे डांगरे इत्यादी लोक या आंदोलनात सहभागी झाले होते। सूर्या मराठी न्यूजसाठी गुड्डू कुरेशी हिंगणघाट वर्धा। मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सिंधी शहर तुषार हिंगणेकर। आज इथे याचं कारण म्हणजे असं की इथे मागील 10 वर्षापासूनचा रोड हा उखटलेला आहे आणि त्या कारणाने हा 353I हा नंबरचा रोड आहे आणि इथे पूर्ण सगळे गड्डे पडलेले आहेत। इथे काही नाहक त्रास लोकांना होत आहे आणि इथे खूप म्हणजे गड्डे पडून लोकांचे अपघात सुद्धा झालेले आहे। तर याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि आपले कार्यसम्राट काही याकडे लक्ष देत नाही आहे। याबद्दल खंत वाटत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष हा रोड 10 वर्षापासून 353 अतिशय दुर्वस्थेत आहे। इथे अनेक वेळा अपघात झालेले आहे। या रोडच्या बाजूला माझी शेती अनेक वेळा आम्हाला कितीतरी लोकांचे प्राण वाचवावे लागते, कितीतरी गाड्या पलटी झालेल्या आहे। शासन फक्त काही काळासाठी याच्यावर थोडीशी गिट्टी टाकून देते, अन्यथा काही करत नाही। सामने या गावाचा सगळ्यात मोठा पोळा आहे। जर हे 4 दिवसात जर झालं नाही तर आम्ही याचा दुसरा मार्ग जन आंदोलन करू, लोकांना इथं संघटित करू। कार्यसम्राट नावापुरते आहे तर त्यांनी कार्य दाखवावं आणि इथच्या रोडची ताबडतोब होईल तेवढ्या लवकर डागडुगी किंवा डांबरीकरण करण्यात यावं। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।